शरद पवार राष्ट्रवादीपासून दूर जाणार का? त्यांच्या राष्ट्रवादीत फक्त जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि उत्तम जानकर हे तीनच चेहरे असणार का, असे सवाल सध्या विचारले जात आहेत. याचं कारण आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षातील आमदार आणि खासदारांमध्ये निर्माण झालेली टोकाची अस्वस्थता. केंद्रात आणि राज्यात पुढील 5 वर्षांसाठी पुन्हा विरोधात बसण्याची वेळ आल्यामुळे या पक्षातील काही आमदार खासदार हे प्रचंड अस्वस्थ झालेत. सत्तेसोबत जाण्याचा निर्णय पक्षाने घ्यावा यासाठी हे आमदार आणि खासदार आग्रही आहेत. आपला पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन करून एकच राष्ट्रवादी जोमाने वाढवावी अशी त्यांची भूमिका आहे. पण या प्रस्तावाला आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि उत्तम जानकर यांचा मात्र विरोध आहे. तर नेमकं काय घडतंय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि शरद पवार खरंच राष्ट्रवादीपासून दूर जाऊ शकतात का, पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून. केंद्रात आणि राज्यात सत्ता नसल्यानं पुढील 5 वर्ष मतदारसंघातील विकास कामं होणार नाहीत. मग पुढच्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांना सतावतोय. पुढची 5 वर्ष विरोधात राहण्याची बहुतांश आमदार आणि खासदारांची तयारी नाहीये. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण करावं आणि संघटन अधिक मजबूत करून पुढची वाटचाल करावी असं बहुतेकांचं मत आहे. यासाठी शरद पवार यांच्या कुटुंबियांपैकी एका लोकप्रतिनिधीचाही सत्तेसोबत जाण्याचा आग्रह सुरू असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. सुप्रिया सुळे यांनीही जाहीरपणे अनुकूलता दाखवली तर सत्तेसोबत जाण्याचा आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण करण्याचा मार्ग सुकर होईल असंही सांगण्यात येतंय. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार आणि उत्तम जानकर या तिघांचा मात्र या प्रस्तावाला विरोध आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील या राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व कायम ठेवावं आणि विरोधी पक्षाची भूमिका बजवावी असं त्यांना वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितले. त्यानंतरही जर बहुमतानं सत्तेसोबत जाण्याचा निर्णय झाला तर शरद पवार संघटनेपासून दूर होण्याचा निर्णयही घेऊ शकतात असंही सूत्रांचं म्हणणं आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात येत्या 8 आणि 9 जानेवारीला पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. यासाठी स्वतः शरद पवार सुद्धा उपस्थित असणार आहेत. पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात महत्त्वाची चर्चा आणि निर्णय होणार असल्यानं या बैठकीला अवश्य यावं असा निरोप पक्षाचे आमदार, खासदार, माजी खासदार आणि पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना देण्यात आलाय. यातच जयंत पाटील यांच्याऐवजी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड सुद्धा होऊ शकते. अजित पवार यांच्या पक्षातील अनेक आमदार आजही शरद पवारांना मानतात, तर शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदारही अजितदादांसोबत सलोख्याचे संबंध आजही राखून आहेत. इतकंच नाही तर स्वतः शरद पवार आणि अजित पवार हे सुद्धा एकमेकांच्या सोबत मधुर संबंध राखून आहेत. 12 डिसेंबर रोजी शरद पवारांच्या वाढदिवसाला अजित पवारांनी स्वतः जातीनं हजर राहत शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा सुद्धा दोन्ही पक्ष एकत्र आणण्याची हलगी वाजली. अशातच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार या पंढरपुरात आल्या होत्या. त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं, पूजाही केली. त्यावेळी त्यांनी सगळे वाद मिटून पवार कुटुंब गुण्या गोविंदानं नांदू दे असं साकडं विठ्ठल रुखुमाईला घातलं. अजित पवार, शरद पवार हे एकत्र यावेत यासाठी त्यांनी पांडुरंगाकडे विनंती केल्याचं त्या म्हणाल्यात. पांडुरंग आपलं गाऱ्हाणं नक्की ऐकणार अशी सुद्धा आशा त्यांनी व्यक्त केली आहे. तर त्यांच्या या प्रार्थनेमुळे कौटुंबिक स्तरावर अजूनही पवार कुटुंबातील नाळ जुळलेली असल्याचं दिसून येते. या प्रार्थनेला शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय. कोणत्याही आईला नेहमीच असं वाटतं की तिचं कुटुंब हे एकत्रित असलं पाहिजे. याकडे चुकीच्या नजरेनं पाहिलं जाऊ नये. दोघांचीही राजकीय भूमिका वेगळी आहे, पण वैयक्तिक पातळीवर मतभेद होता कामा नयेत असाही माझा विश्वास आहे, असं मत तापसे यांनी व्यक्त केलंय. याच सगळ्या घडामोडींमुळे पुन्हा एकदा काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलाय. आता या चर्चा कितपत खऱ्या ठरतात की यापूर्वीप्रमाणेच या चर्चाही अफवा ठरणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं असणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.